14 सप्टेंबर 2025 रोजी वैशाली चव्हाण हे रात्रपाळी करिता कर्तव्यावर हजर असता डीबी पथक प्रमुख राजेंद्र पिंपळे बक्कल नंबर 34 हे डीबी पथकासह पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की पठाण चौक या ठिकाणी कमानीजवळ 2 इसम काळ्या रंगाच्या स्कूल बॅग मध्ये अंमली पदार्थ विक्री करिता बाळगून आहे अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उर्ला गोंडावर पोलीस निरीक्षक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ कार्यवाहीचे नियोजन करून वरिष्ठांना माहिती देऊन शासकीय पंच, शासकीय फोटोग्राफर, फॉरेन्सिक टीम अमरावती यांना पाचारण करून मिळालेल्या माहितीवर सापळा रचून पठाण चौक या ठिकाणी जाऊन पाहता 2 इसम हे संशयितरित्या दिसून आले। त्यास पोलीस स्टाफ येत असल्याची चाहूल लागताच त्यामधून एक इसम हा पळून गेला। त्याचा पाठलाग पोलीस स्टाफने केला असता तो मिळून आला नाही। तसेच घटनास्थळी एक इसम स्कूलच्या बॅगसह मिळून आला। पोलीस स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन नाव गाव विचारपूस केली असता त्याने आपले नाव प्रतीक पुनाटकर वय 24 वर्ष राहणार बँक ऑफ इंडिया जवळ गोंडखोरी नागपूर असे सांगितले। त्याच्या जवळून घटनास्थळ जप्ती पंचनाम्याप्रमाणे एकूण 0.980 ग्राम अंमली पदार्थ किंमत 2,85,000 रुपये व एक मोटोरोला कंपनीचा स्मार्ट मोबाईल फोन अंदाजे किंमत 15,000 रुपये असा एकूण 3,05,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। घटनास्थळी पाचारण करण्यात आलेली फॉरेन्सिक टीम यांनी सदर अंमली पदार्थाची पाहणी करून प्रथम दर्शनीय अंमली पदार्थ हे चरस असल्याची खात्री करून लेखी अभिप्राय दिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षिका वैशाली चव्हाण यांचे लेखी फिर्यादीवरून आरोपी प्रतीक पुनटकर वय 24 वर्ष राहणार बँक ऑफ इंडिया जवळ गोंडखोरी नागपूर व त्याचा फरार साथीदार यामीन खान युसुफ खान राहणार गोंडाळी नागपूर याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन नागपुरी गेट अपराध क्रमांक 374/2025 कलम 8C 28-29 NDPS ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।